या सगळे नाश्ता करण्यासाठी तर इथे नाश्ता बनवला आहे मी। आज नाश्त्यासाठी काय आहे तर मेथीची भाजी, चपाती आणि पेरू। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर सांगते। थंबनेल तुम्ही पाहिलाच असेल तर खूप मोठी चोरी झाली आहे आणि ते घर म्हणजे ज्यांच्या घरात चोरी झाली ते पोलिसांचंच घर आहे। म्हणजे ते पोलीस आहेत आणि रिटायर झाले आणि ते गावाला गेले होते आणि त्यांचा मुलगा आणि सून इथे होती आणि मुलगी त्यांची स्कूलला गेलेली होती। तर भर दुपारचं त्यांच्या घरात चोरी झाली। तर कशी झाली सगळं सांगते। तर तसं वाईट आहे पण काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनी। तर कशी झाली सांगते। तर ते जे पोलीस होते म्हणजे ते आजोबाच थोडक्यात तर ते गावाला गेलेले होते आणि त्यांचा जो मुलगा होता त्यांचं दुकान आहे तर ते गावात दुकानावरती होते आणि सुनबाई जॉब करतात तर ती जॉबवरती होती आणि मुलगी स्कूलला गेलेली होती। तर घरी कोणीच नव्हतं। झालं काय तर सोसायटीमध्ये तर खालच्या फ्लोअरवरती लोक आहेत राहतात आणि ह्यांचा मधल्या पॅसेजवरती म्हणजे 2 नंबर सेकंड फ्लोअरवरती ह्यांचा फ्लॅट आहे आणि आजूबाजूला कोणीच त्या पॅसेजमध्ये कोणीच नव्हतं आणि दरवाजाला कुलूप होतं। बाकीच्यांच्या पण फ्लॅटला कुलूप होतं त्या पॅसेजमधल्या आणि ह्यांच्या फ्लॅटला सुद्धा बाहेरून लॉक होतं। तर वरती सुद्धा लोक राहत होती त्यांच्या वरच्या फ्लोअरवरती। तर 1:30 वाजले होते आणि ते लोक आले आणि आता कसं झाले हत्यारं ज्यांची जी असतात एवढी स्ट्रॉंग असतात त्यांनी आवाज सुद्धा होत नाही। तुमच्या शेजारी जरी लोक राहत असतील तर त्यांना सुद्धा कळणार नाही की कोण लॉक तोडते का काय। एवढी त्यांच्या आधुनिक हत्यारं त्यांनी आता म्हणजे वापरतात असं ऐकायला मिळालंय। आणि तर ते घरात घुसले, लॉक वगैरे तोडलं, सगळं जे होतं नव्हतं ते त्यांनी सगळं नेलं। कपाटं वगैरे फोडली, लॉक कपाटानं होतं ते सुद्धा तोडून सगळं जे सोनं होतं पैसे आता काय म्हणून घरात आपल्या वस्तू नसतात अनमोल वस्तू त्याचं नुकसान केलं आणि ज्या काही वस्तू होत्या म्हणजे त्यांच्याकडे जे सोनं किंवा चांदी वगैरे पैसे सगळं घेऊन गेले आणि दार असं ओढून घेतलं आणि ते गेले। तर ते आजोबा तर गावाला होते आणि आजोबा म्हणजे फार असं काही वय नाही त्यांचं पण एक तुमच्या लक्षात येणार म्हणून मी असं बोलते। आणि त्यांचा जो मुलगा आहे तर तो मुलगा आणि त्यांची जी सून आहे त्या आजोबांची तर ते संध्याकाळी घरी आले। सगळ्यात अगोदर त्यांचा मुलगा घरी आला तर त्यांनी पाहिलं लॉक घराचं तुटलेलं म्हणजे दरवाजा उघडा कसं काय, लॉक तर नाही। आणि मग आत जाऊन पाहता तर सगळं तोडफोड झालेली, सगळ्या गोष्टी अशा अस्तव्यस्त पडलेल्या। मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गोंधळ आहे। मग त्यांनी पूर्ण घरात चेक केलं आणि त्यांच्या लक्षात आली गोष्ट की आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे। तर लगेच त्यांनी त्यांच्या बायकोला फोन वगैरे केला आणि आजूबाजूला मग सगळ्यामुळे गोंधळच चालू झाला। पोलीस वगैरे आले होते, बरेच पोलीस आले होते। आता तपास चालू आहे पण एक गोष्ट म्हणजे त्यांच्या सोसायटीमध्ये कॅमेरा नाही, त्यांच्या सोसायटीमध्ये कुठेच कॅमेरा नाही आणि जिन्यामध्ये सुद्धा नाही, खाली पार्किंगला तरी असायला पाहिजे होता। तर पण आता त्यामुळे काय झालं अवघड गोष्ट झाली आहे शोध घेण्यासाठी। पण म्हणतात ना चोरी करणारा काहीतरी पुरावा ठेवून जातो, म्हणजे गुन्हेगार जे असतात ते काहीतरी पुरावा ठेवून जातात जाता। तर आता शोध तर चालू आहे, सापडलं तर चांगली गोष्ट आहे। त्यांचं आता कसं असतं आपल्या कष्टाचं आपण सगळं मिळवलेलं असतं आणि ही लोक एका दिवसात ते सगळं घेऊन जातात। खूप वाईट घटना असते ही, असं घडू नये त्यासाठी सतर्क राहा। आता कालच्या दिवशी काय झालं, कालच दुपारी म्हणजे मला वाटतं 12-12:30 वाजले असतील, 2 बायका आल्या आमच्या सोसायटीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये आणि विचारलं की कामाला बाई पाहिजे का आमच्या शेजारी। तर त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला कोणी पाठवलं, म्हणले तर पलीकडची बिल्डिंग आहे ना, त्यांनी सांगितलं की तुम्हाला कामाला बाई पाहिजे। तर त्यांना हाकलून लावलं, म्हणले आम्हाला काही कामाला बाई वगैरे काही लागत नाही, आम्हाला हातपाय आहेत आम्ही करतो आमचं आम्हाला कोणी नको आहे। तर त्यांनी हाकलून लावलं त्यांना। आणि ही जी घटना घडली ही मागच्या आठवड्यातली आहे, ही जी चोरी झाली ती मागच्या आठवड्यात घडलेली आहे। आणि म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की सगळ्यांनी सावध राहा। त्या बायका बहुतेक अशा फिरत असतील की कामाला बाई पाहिजे का किंवा काही सुद्धा त्यांचा बहाणा असतो आणि ते असं बहाणा करून किंवा अशी काहीतरी कारणं सांगून आपल्या सोसायटीमध्ये प्रवेश करतात आणि बघून जातात की ते कोण राहते का
किंवा लॉक आहे का, कुठे बाहेर फिरायला गेलेत का. आणि आता मागे कसं सुट्ट्यांमध्ये लोक गावाला गेली बरेच. आणि पण आता हे जे घटना घडली ही मागच्या आठवड्यात, त्यांचे फक्त ते आजोबाच गावाला गेलेले आहेत. बाकी सगळे आता मुलांचे स्कूल चालू झाले, सगळ्यांना माहिती आहे. 8-10 दिवस 15 दिवस झाले जवळजवळ. बरेच स्कूल चालू झालेले आहेत. अजून बाकीचे काही नसतील झालेले, पण बरेचसे झालेलेच चालू स्कूल. त्यामुळे लोक आता आहेत इथे. तर झालं म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की सगळ्यांनी काळजी घ्या. अशा बायका फिरत असतात, म्हणून मी व्हिडिओ करायचं ठरवलं आणि म्हटलं सांगून द्यावा. आणि कसं असं आपण एवढं सगळं कमवतो आणि हे लोक सगळं घेऊन जातात, त्यांना काहीसुद्धा वाटत नाही. एवढं हातपाय आहे, एवढं आता चोरी करणं म्हणजे त्याच्यासाठी पण त्यांना काहीतरी डोकं वगैरे लावायला लागत असं. कष्ट पण आहे त्याच्यात, म्हणजे त्यांना त्यांच्या दृष्टीने कष्ट करावे काहीतरी लागत असतील. मग तिथे कष्ट ते असे वाया घालवण्यापेक्षा, तुमची मेहनत अशी फालतू कामासाठी वाया घालवण्यापेक्षा तुम्ही जर मेहनत केली कुठंतरी कंपनीत जा, तर तुम्हाला तिथे चांगले पेमेंट वगैरे मिळेल. आणि अशा मार खाण्याच्या म्हणजे वेळ येत नाही, किंवा असं नाही केलं पाहिजे हे नकोही सांगणार. आणि अशा घटना बऱ्याच आता चालू आहे. रात्रीच्या चोरी व्हायच्या, तर आता दिवसा पण चोरी व्हायला लागली आहे. अवघड आहे. आणि असंही नाही ना खाली कोण सोसायटीत राहत नाही, वरती पण लोक राहतात, खाली पण लोक राहतात. पण ती वेळ कशी होती, लोक जेवणाची, किंवा काही लोक झोपतात दुपारची, किंवा सिरियल वगैरे टी व्ही चालू असतो. बायकांचं बघणं, कोण लक्ष देते की खालच्या पॅसेजमध्ये काय चाललं आहे, खालच्या फ्लोअरमध्ये काय चाललं आहे. आणि ती बिल्डिंग एवढी मोठी नाही आहे, मला वाटते 6 का 8च फ्लॅट आहेत त्या बिल्डिंगमध्ये, जास्त काही मोठी नाही ती बिल्डिंग. आणि त्यामुळे ही जी घटना घडली खूप वाईट घडली. आणि लवकरात लवकर त्यांचं जे काही चोरून नेले ते चोरांनी ते त्यांना मिळो अशी अपेक्षा आपण ठेवू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सांगायचा उद्देश हाच आहे ह्याच्यामार्फत की सावध राहा, काळजी घ्या. शक्यतो कोणी जर आलं बाहेरून तरी आपण सावध राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या जी काही प्रश्न विचारतात, आपल्याला वाटतं की खरं आहे हे, पण नाही, त्यांचा तो बहाणा असतो. काहीसुद्धा विचारतात, इथे फ्लॅट आहे का, भाड्याने मिळेल का, विकायला आहे का, काहीसुद्धा विचारतात. आणि आपल्याला ते खरं वाटतं आणि आपण माणुसकीच्या दृष्टीने त्यांना मदत करायला जातो, पण ती गोष्ट आपल्या अंगलट येत असते. त्यामुळे काळजी घ्या. आणि चला आता मी बाकीची कामं करते. बाकीची कामं माझी चालूच आहे. आताशी नाश्ता झाला आहे, 10 वाजलेत आता. आणि व्हिडिओ बघत जा, खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात माझ्या चॅनलवरती, बघत जा.